नमस्कार भयरसिकांनो. काय होईल जेव्हा एका नावाजलेल्या भयकथा लेखकाचा एका सैतानी वाड्यात प्रवेश होईल? भयानक आहे ना? कथेचे नाव आहे सैतानी पडछाया आणि कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. श्रद्धादीप सरांचे भय साहित्य वाचकांसाठी एक पर्वणीच असते. कथा पूर्ण ऐका आणि हो, समीक्षण करायला विसरू नका. संपूर्ण वरांड्यात एक निळसर प्रकाश पसरला होता आणि ती धुसर आकृती आता स्पष्ट दिसू लागली होती. ते अण्णासाहेब होते. आता कपिलला आठवले. कपिलने पंतांच्या खोलीत पंत आणि अण्णासाहेबांचा एक कृष्णधवल फोटो पाहिला होता. त्यावेळी ते दोघेही तरुण होते आणि तेवढ्यात आपल्या भारदस्त आवाजात अण्णासाहेब बोलू लागले. अरे, असं निराश होऊन जर त्या सैतानाच्या दाढेतच जायचं होतं तर कशाला गावकऱ्यांच्या आणि माझ्या दोस्तांच्या आशा पल्लवित केल्यास? तुला काय वाटलं हे सगळं तुझ्यामुळे होतंय? अरे, खरा गुन्हेगार तर मी आहे. मीच त्या पिशाच्याला या वाड्यात, या गावात पाचारण करण्याचा गुन्हा केला आहे. नव्हे, तू माझ्या हातून करून घेतला. तू इथे येणे हा तुझा निर्णय नव्हताच. नियतीनेच तुला इथे बोलावलं. आपण सर्वजण या जगाच्या सारीपाटावरची प्यादी आहोत आणि नियती चालक आहे. ती आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वापरते. कधी निराशेच्या गर्तेत झुकवून देते तर कधी यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवते. तुझा दोस्त या वाड्यात येऊन मरणे हेच त्याचे प्रारब्ध होते. त्याला तू किंवा मी काही करू शकणार नव्हतो. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नकोस आणि खचूनही जाऊ नकोस. काय झालं यापेक्षा काय करू शकतोस हे पहा. हे खरं आहे की माझ्या हातून गुन्हा घडला, पण त्या गुन्ह्याची फार मोठी किंमत मी मोजली आहे. मी माझा परिवार गमावला आणि स्वतः गेली 30 वर्षे या वाड्यात भटकत आहे. ते जंगलात फिरत आहे, गुरगुरत आहे. तो सैतान नाहीच मुळे. खरा सैतान आहे माणसात असलेला लोभ, लालसा, हाव आणि आसक्ती. या सर्व अनिष्ट भावना जेव्हा मनाला चिकटतात तेव्हा माणूस आपली सच्चद विवेक बुद्धी गमावून बसतो आणि नीच कृत्य करतो. मी असाच एक नीच माणूस आहे. माझ्या नीचपणामुळेच या सैतानाची टांगती तलवार अख्ख्या गावावर आहे. कपिल भारावल्यासारखे ते शब्द ऐकत होता, पण त्याला फारसा अर्थबोध होत नव्हता. अण्णासाहेब काय बोलत आहेत हे त्याला फारसं समजत नव्हतं आणि त्याची ही घालमेल जाणून अण्णासाहेब पुन्हा बोलू लागले. मला कळतंय तुझ्या मनात काय चालू आहे ते, पण तुला सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला 50 वर्षे मागे जावे लागेल. जेव्हा घेतला लालसेने जन्म, जेव्हा लागली अनिष्टाची चाहूल, जेव्हा गाठला नीचतेचा कळस, तेव्हा पडलं सैतानाचं पाऊल. अण्णासाहेब त्यावेळी आपल्या विशीत होते. अण्णासाहेबांचे वडील माधवराव इनामदार, गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती. गावचे इनामदार असल्याने घरी सुबत्ता होतीच, पण माधवराव इनामदार एक रंगेल व्यक्तीही होते. एकेकाळी गावातील अर्धी जमीन इनामदार घराण्याची होती, पण माधवरावांनी आपल्या रंगेलपणात ती हळूहळू विकायला सुरुवात केली. जेव्हा अण्णासाहेबांचं लग्न झालं, माधवराव हयात नव्हते. मरताना माधवरावांनी फक्त हा वाडा आणि 25 एकर जमीन मागे ठेवली होती. अण्णासाहेब हे मेहनती होते. ते मॅट्रिकपर्यंत शिकलेही होते. शेतीच्या उत्पन्नातून घर चालत होते. खाण्यापिण्याची वानवा नव्हती, पण घरी पैसा येण्यासाठी काहीही साधन नव्हते. मग अण्णासाहेब मुंबईत नोकरीसाठी गेले. तिथे 3 वर्षे एका सूतगिरणीत त्यांनी नोकरी केली, पण नोकरीत त्यांचे मन रमले नाही. ते परत गावात आले. ते मूळचे हुशार होते आणि कष्ट करण्याची त्यांची तयारीही होती. त्यांनी आपली जमीन गहाण ठेवून कर्ज काढले आणि स्वतः एक सूतगिरणी सुरू केली. सुरुवातीला 20 कामगार होते. हळूहळू आपल्या मेहनतीने त्यांनी या नवीन धंद्यात आपला जम बसवला. पुढील 7-8 वर्षात 20 कामगारांचे 500 कामगार झाले. पैशाचा ओघ सुरू झाला. घरी सुबत्ता नांदू लागली. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. अण्णासाहेबांचा छोटा भाऊ बाळासाहेब त्यावेळी मुंबईत शिकत होता. तो ग्रॅज्युएशन करत होता. त्याला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते. अण्णासाहेब आपल्या भावाला काहीही कमी पडू देत नव्हते, पण 8-10 वर्षानंतर त्यांचे दिवस फिरले. आजूबाजूच्या शहरात नवीन सूतगिरणी उभ्या राहू लागल्या. धंद्यात मंदी येऊ लागली. अण्णासाहेबांचा पडतीचा काळ सुरू झाला होता. 500 कामगारांऐवजी आता फक्त 60-70 कामगार शिल्लक राहिले होते. बाकीच्यांना कामावरून कमी करावे लागले. अण्णासाहेब मन लावून मेहनत करत होते, पण आता नुकसान सुरू झाले. काय करावे त्यांना कळत नव्हते. मनात निराशा दाटू लागली. एवढी मेहनत करूनही कशात यश येत नव्हते आणि त्या दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने एका मांत्रिकाबद्दल सांगितले.
त्याचे नाव काळभैरव होते. खचून गेलेल्या अण्णासाहेबांनी त्या मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरवले आणि त्याला आपल्या घरी पाचारण केले. काळभैरवने अण्णासाहेबांची व्यथा समजून घेतली आणि काही उपाय सुचवले. अण्णासाहेबांनी ते उपाय केले. पुढच्या 4-6 महिन्यात त्याचा परिणाम दिसू लागला. धंद्यात आलेली मंदी हटल्याची चिन्हे दिसत होती. हळूहळू धंदा तेजी पकडू लागला. अण्णासाहेब खूप खुश होते. त्यांना काळभैरवाच्या शक्तीची प्रचिती आली होती. तो काळभैरव आता अण्णांसोबत वाड्यातच राहत होता. अण्णासाहेबांच्या पत्नी विमलाबाई, त्यांना हा प्रकार मुळीच आवडत नव्हता, पण आपल्या नवऱ्यापुढे ती काही बोलू शकत नव्हती. हळूहळू 1-2 वर्षे निघून गेली. अण्णासाहेब आता त्या मांत्रिकाच्या पूर्णहारी गेले होते. तो मांत्रिक राजरोसपणे वाड्यात राहत होता. आपली अनिष्ट कृष्ण कृत्य अण्णासाहेबांकडून करून घेत होता. अण्णासाहेब आता हळूहळू गावापासून, आपला मित्र बंडोपंतापासून दुरावत चालले होते. इतकेच काय, ते आपल्या पत्नी विमलाबाई आणि मुलगी शालूपासूनही दुरावले होते. तो पाताळ यंत्री मांत्रिक आणि अण्णासाहेब दिवसरात्र वरच्या मजल्यावरच्या त्या कोपऱ्यातल्या खोलीत काहीतरी विधी करत राहत. त्या खोलीतून चित्रविचित्र मंत्रांचा आवाज ऐकू येई. विमलाबाई या प्रकाराला कंटाळल्या होत्या. त्या वारंवार अण्णासाहेबांना हे सर्व बंद करायला सांगत, पण अण्णासाहेब आपल्या पत्नीचे ऐकत नव्हते. दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस त्या मांत्रिकाने अण्णासाहेबांना एक स्वप्न दाखवले. स्वप्न कुबेरापेक्षाही मोठ्या संपत्तीचे, सुबत्तेचे आणि धनसंपदेचे. अण्णासाहेबांचे डोळे विस्फारले. त्यांना काळभैरववर आणि त्याच्या तांत्रिकी शक्तीवर पूर्ण भरोसा होता. ते आता उघड्या डोळ्यांनी त्या संपत्तीची स्वप्ने पाहू लागले. पण काळभैरवाच्या सांगण्याप्रमाणे अफाट संपत्ती मिळवण्यासाठी एक विधी करावा लागणार होता आणि त्या विधीसाठी बळी द्यायला लागणार होते. काळभैरवने सांगितल्याप्रमाणे 3 बळी द्यावे लागणार होते. 2 किशोरवयीन मुलींचे आणि 1 गरोदर महिलेचा बळी द्यावा लागणार होता. हे फारच विचित्र होते, पण धनाच्या लालसेने अण्णासाहेबांचे डोळे आणि बुद्धी दोन्ही आंधळे झाले असावे. त्यांनी तो विधी करायचे ठरवले, पण बळी देणार कोणाचा हा प्रश्न होता. आणि त्यावेळी त्यांना जग्या रामोशाची आठवण झाली. हा जग्या रामोशी म्हणजे पैशासाठी हावरट, एक सैतानच जणू. सुपारी घेऊन खून करणे हाच त्याचा उद्योग होता. पैशासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता. अण्णासाहेबांनी आपल्या गड्याला धोंडीबाला जंगलात पाठवले आणि धोंडीबा जग्या रामोशाला घेऊन आला. अण्णासाहेबांनी त्याला आपले काम सांगितले आणि प्रत्येक व्यक्तीसाठी 1 लाखाचा मोबदला ठरवला. जग्या रामोशाला आता 2 किशोरवयीन मुली आणि 1 गरोदर महिला यांचे अपहरण करून त्यांना जिवंत वाड्यात घेऊन यायचे होते. जग्या रामोशाने त्या कामासाठी 4 महिन्यांचा वेळ मागितला आणि पुढील 20 दिवसात त्याने एक मुलगी आणून दिली आणि आपले पैसे घेऊन गेला. असे एक करत 3.5 महिन्यातच त्याने आपले काम पूर्ण केले. त्या 2 मुली आणि महिलेला अण्णासाहेबांनी आपल्या वाड्यातच वरच्या मजल्यावरील एका खोलीत जवळजवळ 4 महिने कोंडून ठेवले होते. काळभैरवने सांगितल्याप्रमाणे विधीचा तो दिवस जवळ आला. विधी हा सर्व पित्री अमावस्येला करायचा होता, पण त्याआधी ती महिला आणि त्या मुलींचा बळी देणे गरजेचे होते. सर्व पित्री अमावस्येच्या आदल्या दिवशी काळभैरवने ती महिला आणि त्या मुली यांचा वाड्याच्या वरच्या खोलीत गळा चिरून बळी दिला आणि ती 3 प्रेते वाड्यामागील अंगणात जाळली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाणी मारून ती जळालेली चिता शांत केली आणि त्या गरम राखेतली हाडे अण्णासाहेब आणि काळभैरवने वेचून बाजूला काढली. एक काळा कपडा घेऊन काळभैरवने अर्धवट जळालेल्या हाडांच्या त्या ढिगातून मोजकी हाडे उचलून त्या कपड्यात ठेवली. त्याचं उंजळीत बसेल एवढे गाठोडं तयार केलं. उरलेली ती हाडे आणि राख त्या दोघांनी एकत्र करून 2 पाट्यामध्ये भरली आणि त्या पाट्या अमराईतील विहिरीमध्ये ओतून दिल्या. आता ते कपड्यातील हाडांचं गाठोडं घेऊन ते वाड्यात आले आणि थेट वरच्या मजल्यावरील कोपऱ्यातल्या त्या अंधाऱ्या खोलीत गेले. काळभैरवने विधीला सुरुवात केली. ते गाठोडं खोलीच्या मध्यभागी ठेवून त्याने त्याभोवती तांदळाच्या पिठाने एक तारका काढली आणि त्या तारकेच्या सभोवती एक रिंगण काढले. तारकेच्या 5ही टोकांवर 5 पणत्या प्रज्वलित केल्या आणि चित्रविचित्र हातवारे करत बिभस्त आवाजात तो मंत्र म्हणू लागला. अण्णासाहेब बाजूला बसून ते सारे पाहत होते. हा विधी जवळजवळ 5-1 तास चालला असेल. त्यानंतर तो विधी संपला. रात्र झाली होती. काळभैरव त्या अंधाऱ्या खोलीच्या बाजूच्या खोलीत राहत होता. अण्णासाहेब जिना उतरून खाली आले. त्यांनी जेवण केले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे कसल्याशा बिभस्त गुरगुरीने त्यांना जाग आली. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ते धावतच त्या दिशेने निघाले. काळभैरव जाऊन त्यांचीच वाट पाहत आपल्या खोलीच्या दाराशी उभा होता. अण्णासाहेब येताच त्याने इशाऱ्याने त्यांना शांत राहायला सांगितले आणि तो अण्णासाहेबांच्या कानात पुटपुटला.
माझे काम फत्ते झालं आहे. आता मी सर्व शक्तिमान बनलो आहे. साक्षात सैतान माझा गुलाम आहे. त्या बाजूच्या खोलीत सैतान प्रकट झाला आहे. त्याला मी आणलं आहे. आणि तो बिभस्त असू लागला. अण्णासाहेबांची तर भोबळीच वळली. काळभैरवने दगा दिला होता. अण्णासाहेबांना अपार संपत्तीचे आमिष दाखवून काळभैरवने त्यांच्याकडून अतिशय नीच कृत्य करून घेतले होते. पण त्यात अण्णासाहेबांचाही दोष होताच. अण्णासाहेबांना आता कळून चुकले होते की हा पाताळ यंत्री काळभैरव जितका बेरकी आहे तितकाच आता तो शक्तिमानही झाला आहे. साक्षात सैतान आता त्याच्या सोबत आहे आणि आपण त्याचे काहीही करू शकणार नाही. काळभैरवाच्या होला हो म्हणणे हेच आता अण्णासाहेबांचे नशीब होते. त्या अंधाऱ्या खोलीतून एक मंद गुरगुर ऐकू येत होती. पण आत जाऊन काय आहे ते बघण्याची अण्णासाहेबांची हिंमत नव्हती. आपल्या चुकीमुळे आपण साक्षात सैतानाला पाचारण केले आहे आणि तो आपल्याच घरी राहत आहे. ही गोष्ट अण्णासाहेबांना खायला उठत होती. त्यांना राहून राहून ही गोष्ट आपला मित्र बंडोपंत याला सांगावे असे वाटत होते. पण आपण त्याला काय सांगणार आणि कसं सांगणार असंही त्यांना वाटत होतं. तो सैतान वाड्यात येऊन आता 1 महिना व्हायला आला होता. वाड्यात मागील महिन्या 1.5 महिन्यात जे काही झाले होते त्यामुळे विमलाबाई अबोल झाल्या होत्या. त्या आपल्या नवऱ्याशी अण्णासाहेबांशी मुळीच बोलत नव्हत्या आणि आपल्या मुलीलाही त्या अण्णासाहेबांजवळ जाऊ देत नव्हत्या. अण्णासाहेब आता एकाकी पडले होते. ज्या मांत्रिकावर एवढा विश्वास त्यांनी ठेवला होता त्याने अण्णासाहेबांना दगा दिला होता. मनात राग असूनही ते त्या मांत्रिकाचे काही वाकडे करू शकत नव्हते. तो मांत्रिक जेवढा धूर्त होता त्यापेक्षाही जास्त तो पाताळ यंत्री होता. त्यामुळे त्याच्या वाटेला जाणे म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला धोक्यात टाकणे होते. नाईलाजाने अण्णासाहेब काळभैरवाशी जुळवून घेत होते. दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस तो सैतान त्या अंधाऱ्या खोलीत अचानक ओरडू लागला. त्याची ती गुरगुर काळजाचा थरकाप उडवणारी होती. नाईलाजाने त्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून अण्णांनी एक बोकड विकत आणले. मांत्रिकाने आणि अण्णांनी ते बोकड खोलीचे दार उघडून आत ढकलले. पुढच्याच क्षणात त्या निष्पाप जनावराचा एक भेसूर आवाज आला. लचके तोडल्याचा, हाडे फोडण्याचा आवाज आला. हा प्रकार पाहून अण्णासाहेबांचे काळीजच जणू घशात आलं. त्या खोलीत जे काही होतं ते फारच घातक, हिंस्त्र आणि तितकंच भयानक होतं. त्या सैतानाचे ते कृत्य पाहून आता कालभैरवही काहीसा घाबरला होता. त्याने पटकन तो दरवाजा बंद केला आणि अण्णांना घेऊन तो वाड्याबाहेर पडला. वाड्यासमोरील अंगणात आल्यावर कालभैरवने सांगितले की तो एक अनुष्ठान शोधून काढणार आहे ज्याने त्या सैतानावर काबू ठेवता येईल आणि पुढील 10 दिवसात अथक परिश्रमाने त्याने एक विधी शोधून काढला. त्याला त्याने रक्षानुष्ठान असे नाव दिले. अण्णासाहेबांजवळील एका लाल रंगाच्या नोंदवहीत काळभैरवने तो विधी लिहून ठेवला. खोलीत बंद असलेला सैतान ज्यावेळी हिंस्त्र होई त्यावेळी काळभैरव त्या रक्षानुष्ठानाचा वापर करत असे आणि त्या अनुष्ठानातील मंत्रांनी तो पिशाच शांत होई. पण त्या सैतानाला महिन्यातून किमान 3-4 बोकड लागत आणि ते देण्यासाठी तो दरवाजा उघडावा लागत असे. त्या सर्व प्रकाराने मनातून हादरून गेलेल्या अण्णासाहेबांनी काळभैरवला सांगून आपल्या खोलीच्या दरवाजाला आणि खिडक्यांनाही तसेच एक अनुष्ठान करून घेतले. त्या खोलीच्या उंबरठ्यावर आणि खिडक्यांमध्ये शुभ्र रंगाच्या रेषा ओढून काळभैरवने ते अनुष्ठान केले होते. आता अण्णासाहेबांची खोली सुरक्षित होती. कोणतीही अनिष्ट शक्ती त्या खोलीत प्रवेश करू शकत नव्हती. पण स्वतःच्या लोभाने पाचारण केलेल्या त्या सैतानाला कसे संपवायचे हे अण्णासाहेबांना कळत नव्हते. त्यात पत्नीही त्यांची साथ देत नव्हती. त्यामुळे ते काहीसे निराश झाले होते आणि एक दिवस अचानक घात झाला. अण्णासाहेबांनी काळभैरव सैतानाची भूक भागवण्यासाठी आणलेला एक बोकड घेऊन खोलीच्या दारापाशी केले. दार थोडेसे उघडून काळभैरवाने तो बोकड आत ढकलला आणि तो खोलीचे दार बंदच करत होता. इतक्यात दाराच्या फटीतून खुरप्याच्या आकाराची एक तीक्ष्ण नखी बाहेर आली आणि काळभैरवच्या छातीत घुसली. पुढच्या क्षणी काळभैरवने तो दरवाजा बंद केला. बाहेरून कडी लावली. ती तीक्ष्ण नखी काळभैरवच्या छातीत चांगली इंचभर आत घुसली होती. पुढच्या 8 दिवसात ती जखम सोडून वाढू लागली. महिन्याभरात काळभैरव अंथरुणाला खिळला. त्याचा छातीचा संबंध पिंजरा जणू आता सडला होता.
काळभैरव क्षीण झाला होता. त्या खोलीतून एक घाणेरडा वास येऊ लागला होता. आयुष्यभर केलेल्या पापाची फळच जणू तो भोगत होता. अण्णासाहेबांनाही तो मरावे असे वाटत होते, पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने तो मरेल असे त्यांना कधीही वाटले नव्हते. सैतानाच्या स्पर्शाने हळूहळू काळभैरवचे सर्व अंग नासले. काळभैरव जणू स्वतः केलेल्या पापाच्या ओझ्याखाली दबला होता आणि पलंगावर कितपत पडून आपल्या मृत्यूची वाट पाहत होता. एके रात्री त्याने अण्णासाहेबांना आपल्या खोलीत बोलावून घेतले. त्याला पश्चातापाने जेरीस आणले होते. त्याने बोलवलेल्या त्या अघोरी सैतानाला तो काबूत ठेवू शकतो असा त्याचा गैरसमज होता. पण आता तो गैरसमज दूर झाला होता आणि हा सैतान संपवणे गरजेचे होते असे त्याला वाटू लागले होते. म्हणून त्याने अण्णांना बोलावले होते. काळभैरवने अण्णांना सांगितले की तो सैतान या वाड्यात नसून काळ्या कापडात बांधलेल्या त्या हाडांच्या गाठोड्यात वास करतो. ते हाडांचं गाठोडं त्याने त्या अंधाऱ्या खोलीत एका लाकडी कपाटामागे वाड्याच्या दगडी भिंतीत असणाऱ्या धान्याच्या रिकाम्या कोठारात टाकले आहे. हाडांच्या त्या गाठोड्याला जर आगीमध्ये भस्मसात केले तर तो सैतान आपसुकच नष्ट होईल. पण आता तो सैतान त्या खोलीत असताना ते गाठोडं काढणं अशक्य आहे. खोलीची दगडी भिंत ही चांगली 2 हात रुंद आहे. त्यामुळे वाड्याच्या बाहेरून भिंत फोडून त्या गाठोडापाशी पोहोचेपर्यंत तो सैतान सावध होईल आणि भिंत कमकुवत झालेली पाहून तो धाडकन भिंत तोडून बाहेर येईल. समोर दिसणाऱ्याच्या चिंध्या करून टाकेल. वाड्याला आग लावून पेटवून देणेही उपयोगाचे नाही, कारण 2 हात रुंद दगडी भिंतीत असलेलं ते गाठोडं धान्याच्या रिकाम्या कोठारात 15 फूट खाली तळाशी आहे आणि त्या कोठाराचे खालचे तोंडही बंद केलेले आहे. त्यामुळे वाडा पेटवला तर गाठोड्यापर्यंत आग पोहोचण्याआधी त्या खोलीचा दरवाजा जळून खाक होईल. दरवाजा जळल्याने त्यावरील मंत्रशक्ती नाहीशी होईल आणि सैतान चौकटीत बाहेर येऊन रक्तपात करायला मोकळा होईल. त्यामुळे सैतानापासून मुक्तीचे हे काम तेव्हा शक्य आहे जेव्हा तो सैतान त्या खोलीतून मोकळा होऊन बाहेर जाईल आणि ती खोली रिकामी असेल. तेव्हा शितापीने गाठोडे काढले पाहिजे आणि आगीत भस्मसात केले पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच सैतान आणि त्याची काळी पडछाया नाहीशी होईल. काळभैरवाने त्या सैतानापासून मुक्त होण्याचा मार्ग तर सुचवला होता, पण तो प्रत्यक्ष अवलंबून ते कार्य तडीस नेणे इतके सहजासहजी शक्य नव्हते. आयुष्यभर केलेल्या आपल्या पापाचे फळ याच जन्मात भोगून काळभैरवने आपला नासका देह त्याग केला आणि या जगाचा निरोप घेतला. आता या अभद्र संकटाशी अण्णासाहेबांना एकट्याला लढा द्यायचा होता. काळभैरव मरून 3 महिने उलटून गेले होते. अण्णासाहेब रोजच त्या सैतानाला नष्ट करण्याचे मार्ग शोधत होते, पण खोलीत प्रवेश करून ते गाठोडे काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तो सैतान त्या खोलीत उपस्थित असताना खोलीचे दार उघडणे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देणे होते. अण्णासाहेब झुरत होते. सगळं काही माहीत असूनही त्यांना काही करता येत नव्हते. काळभैरव मरून चांगले 6 महिने उलटले. आता अण्णासाहेबांनी त्या सैतानाला नष्ट करण्याचा नाद सोडून दिला, कारण ते दार उघडून आत जाणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले होते आणि जोपर्यंत ते दार बाहेरून कोणी उघडत नाही तोपर्यंत तो सैतान बाहेर येऊ शकत नाही हेही त्यांना कळले होते. काळभैरवने लाल वहीत लिहून ठेवलेले ते रक्षानुष्ठान फारच महत्त्वाचे आहे हे अण्णासाहेब जाणून होते. त्या दळभद्री पिशाच्या सोबत वाड्यात राहत असताना आपला केव्हाही घात होऊ शकतो असे वाटून अण्णासाहेबांनी ती लाल वही एका लिफाफ्यात बंद करून त्यावर आपला परममित्र बंडोपंत यांचे नाव लिहून ती वही त्यांनी कपाटात ठेवून दिली होती. पण ती वही ठेवताना अण्णासाहेब त्या सैतानाला नष्ट करण्याचा मार्ग वहीत लिहून ठेवण्यास विसरले होते आणि तसेही लिहून ठेवले असते तरी ते करणे शक्य नव्हते, कारण तो सैतान त्या खोलीतच होता. काळभैरव मेला त्याला वर्ष व्हायला आले होते. अण्णासाहेब त्या सैतानी वाड्यात आपले जीवन व्यतीत करत होते. त्यांनी केलेल्या नीच कामांमुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून दुरावली होती आणि गावातील त्यांचे मित्र बंडोपंत यांनाही ते पारखे झाले होते. आणि अचानक तो काळा दिवस उजाडला. सकाळचे 9 वाजले होते. अण्णासाहेब वाड्यासमोरील अंगणात आपल्या मुलीसोबत खेळत होते. त्यांची पत्नी विमलाबाई स्वयंपाक घरातून व्हरांड्यात आली. अचानक तिला वरच्या खोल्यांमधून आपल्या मुलीचा शालूचा आवाज आला. शालू रडत होती, विव्हळत होती, आई आई म्हणून हाका मारत होती. विमलाबाईंना आपल्या नवऱ्यावर आता काळी मात्र विश्वास राहिला नव्हता. आपला पाताळ यंत्री नवरा काळभैरवच्या नादाने पुरता सैतान झाला आहे आणि गरज पडल्यास आपला किंवा आपल्या मुलीचाही बळी देऊ शकतो असे त्यांना वाटत असे. त्यामुळे आपल्या मुलीचा आवाज आल्यावर विमलाबाई घाबरल्या. धावतच जिना चढून त्या वरती गेल्या. आवाज कोपऱ्यातल्या त्या अंधाऱ्या खोलीतून येत होता. त्या खोलीत काहीतरी विचित्र आहे हे विमलाबाईंना माहीत होते, पण नेमके काय याची त्यांना कल्पना नव्हती. ओठच्या पोरीचा आवाज आणि मदतीची हाक ऐकून त्या आईचे काळीज पिळवटून निघाले. कसलाही विचार न करता
विमलाबाईंनी दरवाजाची कडी काढली. दरवाजा खुलला आणि त्या संधीची वाट पाहत असलेले 2 अजस्त्र हात बाहेर आले आणि विमलाबाईवर तुटून पडले. विमलाबाईच्या तोंडातून एक शेवटची आर्त किंकाळी बाहेर पडली. किंकाळीच्या आवाजाने दचकलेले अण्णासाहेब पळतच वाड्यात आले. मागून त्यांची मुलगी शालूही आली. वरांड्यात येईतोवर तो हिंसक सैतान अण्णासाहेबांच्या पुढ्यातच उभा ठाकला. डोळ्याचे पाते लावते न लावते तोवर त्याने अण्णासाहेबांचे तुकडे केले. त्यानंतर त्यांच्या मुलीलाही तितक्याच बिभस्तपणे मारून टाकले आणि तो सैतान जंगलाकडे पळाला. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी